फायनली मंडळी जायचा टाइम झालेला आहे आणि मी साहित्य घेतलेलं आहे. छत्री, ही कामगार संघटनेची बॅटरी आणि इकडे पप्पा रेडी झालेले आहेत आणि खेकडे पकडायला बादली. चल हाई. तर कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीने जावो. तर मंडळी सीन असला खतरनाक आहे ना. असा पाऊस चालू राहिला तर आपण 100% संध्याकाळी खेकडे पकडायला जाऊ शकतो. पण असा पाऊस चालू राहिला पाहिजे. असा म्हणजे कसा, तुम्हाला दाखवतो कसा. तर मंडळी असा पाऊस कसला पडतोय बघा, खतरनाक. दिवसभर काय पडलेला नाही आणि याच कारणामुळे आज गाडीवरती गेलो नाही. मला माहिती होतं 100% असाच काहीतरी करणार. हिरवागार वातावरण असं कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे तरच आपण खेकडे पकडायला जाऊ शकतो, नाहीतर काही खेकडे भेटायचा काही खरा नाही मंडळी. तर आता पाऊस थांबल्याशिवाय त्या घरी पण जाऊ शकत नाही. इकडनं पाठीमध्ये तुम्हाला उजेड दिसत असेल तर तिथे भिजायला होणार नाही. तर ये रे पावसा, दिवसभर काय आला नाही आणि आता पडतोय जोरदार. 15 मिनिटं तरी पाऊस पडलेला आहे आणि कसला खतरनाक पाऊस पडलेला आहे बघा, बेकारवाला. पाणी एकदम इथे तर एवढा पाणी जमा झाला होता ना, तुम्ही बघू शकता. अळी भरलीत म्हणजे किती पाऊस पडला विचार करा. आणि तिकडे कोपऱ्यांमध्ये पाणी तुम्हाला जरा जरा व्हाईट व्हाईट दिसतं ना, ते पाणी आहे मंडई. आणि आमच्या घराकडे ना मंडई याच्याबद्दल बोलत होतो तुम्हाला की पावसात प्रॉब्लेम होणार आहे याच्या चतुर्थीत. तो अशा प्रकारे पाणी वावजडचा सगळा संपूर्ण शॉर्ट असल्यामुळे इकडे येते. याला काहीतरी उपाय आता करावाच लागणार, पप्पांना सांगावं लागणार सिरियसली आता. मंडई आणि नवीन नवीन फुलं आलेली आहेत आमच्या घरी. आईला फुलं वगैरे लावायची भरपूर हौस आहे. आणि जुने सुरुवातीचे ब्लॉग बघितला तर तुम्हाला माहितीच असेल चतुर्थीच्या वेळी. सो मस्त फुलं आणि तिकडे पण तुम्ही बघू शकता, ती पण बघूया. आई बोलत होती मला सकाळी आलीत म्हणून जबरदस्त. सो इथं तर दिसतं आता व्हाईटवाली आहेत. दाखवतो कसली आहेत, कमेंट करून सांगा बघूया. असली खतरनाक दिसतात ना, जबरदस्त. कळे पण बघा किती मस्त आहेत, एकदम जबरदस्त. आणि त्या साईडची पण भारी आहेत. याचं पण नाव मी आईने सांगितलेलं पण विसरलो आता, माहिती नाही. आणि ते पण दाखवतो, ते पण माहिती असेल तुम्हाला तर कमेंट करून सांगा. हे पण बघा. आणि हे म्हणजे असं म्हणतात की 5 पाकळ्यांचं ज्यांना भेटतं ते लक्की असतात म्हणून, असं आई सांगायची. मला तर दिसत पण नाही झोपक्यात, सगळे बघू शकता तुम्ही. 4-4च आहेत. सो हे जरा अट्रॅक्टिव्ह आहेत एकदम. सो याच्याबद्दल बोलत होतो. आणि किती आहेत बघा, एकदम भरपूर प्रमाणात, जबरदस्त. कसले आहेत कमेंट करून नक्की सांगा मंडळी. कसली वाटत आहेत खतरनाक बघायला, एक नंबर. मंडळी जाऊया वरच्या घरी. चिखल झालाय सगळीकडे मंडळी, पाणी पडून पावसाने. फायनली वरच्या घरी येऊन बराच वेळ झालेला आहे आणि मी करत होतो टायपिंगची प्रॅक्टिस. सो मंडळी प्रॅक्टिस पण करून झालेली आहे आणि वाजलेले आहेत करेक्ट 8:29 म्हणजे किती वेळ झाला आहे बघा. आणि मंडळी तुम्ही आता बघताय तर हे यूट्यूब चॅनलचं नाव ओमकार पालो ब्लॉग्स. पालो माझा सरनेम आहे. आणि इकडे तुम्ही बघताय कोकण किंग ओमकार. जर यूट्यूबवर बघत असाल तर तुम्हाला पेज आहे FBचा कोकण किंग ओमकार 23, तर नक्की फॉलो करा. आणि इकडे बघत असाल तर इकडे नक्की जाऊन सबस्क्राईब करा मंडळी. जेवढे जण आम्हाला बघतायत आवडीने एकदम, तर नक्की सबस्क्राईब करा आणि इकडे फॉलो करा. आणि इन्स्टाचं नाव आहे ओमकार पालो ब्लॉगर 23, तर तिकडे पण जाऊन तुम्ही फॉलो करू शकता मंडळी. नवीन नवीन रील्स असतात स्वतःच्या आवाजातले माझ्या, तर तुम्हाला नक्कीच आवडतील. सो मंडळी अचानक प्लॅन आमचा ठरलेला आहे खेकडे पकडायला जायचा, पण बाहेर भयानक पाऊस चालू आहे. दाखवतो तरी पण जाणार. बॅटरी चार्जिंगला लावलेली आहे आणि पप्पा आज ऐकलेत कसे काय माहिती. सो केवढा पाऊस पडतोय बघा, खतरनाक पाणी वाहते जोरदार. लवकर जाऊन जाऊया पप्पा. हां थोडं कमी झालं का जाऊया. सो मंडई थोडासा पाऊस कमी होऊन दे पण निघूया डायरेक्ट. 8:30 झालेत. फायनली मंडई जायचा टाइम झालेला आहे आणि मी साहित्य घेतलेलं आहे. छत्री, ही कामगार संघटनेची बॅटरी आणि इकडे पप्पा रेडी झालेले आहेत आणि खेकडे पकडायला बादली. चल हाई. मी चप्पल तयार आहे थोड्यात. चला यस, पायाखाली बघित. मंडई पहिली गोष्ट तर वाट डेंजर आहे आणि काल जिकडे आलो होतो तिकडच्या साईडला आलोय.
तुम्हाला बघून एकदम थरारक वाटत असेल, तर म्हणून बाबू यायला घाबरतो रात्रीच्या इकडे. कधीच खेकडे पकडायला येत नाही मंडळी. सो काल पाणी नव्हतं अजिबात, तर आता बघू शकताय आता पाणी जमा झालेलं आहे बऱ्यापैकी आणि 100% खेकडे बाहेर पडणार. खालच्या साईडने स्टार्ट करूया. आणि सकाळपर्यंत पाऊस पडलेला नाही तरी सुद्धा पाऊस केवढा पडलाय बघा आताच्या टाइमला. आणि पाणी बघा, A few moments later. मंडळी फ्यू मोमेंट्स लेटर. पण कुर्ल्या गेलो खरा, जाताना एवढे आशा अपेक्षा घेऊन गेलो तर मंडळी मला पण वाटलं पाणी बघून काय कुर्ले भेटणारच. बांडली रिकामीच्या रिकामी दिसले पण नाही. उद्या गावतले आज त्यांका माहितीच नसताना पाऊस येतो ना. नाही बरोबर, काय बाहेर तर येऊ भाई, आता पाणी जाताना मिळत दिसाक पण नाही एक पण. उद्या येतले. आज पहिल्यांदा पाऊस पडला ना तसं उद्या. मी आपला विचार करते वाटला आणल्याने कुरले काय आमटी वाटाप काढतली आई. सो मंडई खेकड्याचा प्लॅन चौपट झालेला आहे आपला. बरं झालं सुट्टीचं सार करूया आणि सुट्टीचं सार खाऊया. सुट्टीचा सहार चल असं कसं झाला पण. अरे त्या कुरले त्यांना पाऊस येतो ना, कळा नको काय. मग पाऊस पडावतो तो काय पाऊस येतो कळाक नको काय. पाणी बिळात जाऊ आहे ना. पाणी बिळात गेलं पप्पा काय विचार आता. कसा जाताला इतके विचार होय रे. मग बिळात नाही तर काय तुम्ही कुरले जाताय. उद्या ती आणि मी जाऊया. नाही चल तसला सांगा नको. मावशान सांगा दहा कर. उद्या संध्याकाळी येईल काय ते आम्ही काठी घालून ठेवूया बिळाने. दिवाळी घेऊन जा. म्हणजे इतना बुरा आज तक नहीं लगा. उद्या जर पाऊस लागलो संध्या 9:05 टाइम वेस्ट हो चुका है. दुपारपासून जर पाऊस लागलो हाँ तर संध्याकाळी कुर्ले बाहेर येतले. तुझ्या पावसा कुर्ले येऊचे ना. तू जेवणाची सोय कर आमची. चल मला नाही. चाय तरी पिऊया. चाय पिऊची तशी तर चल चाय होत दिव्या मंडई चाय पिऊया. चाय होत आजच्या उद्या कुर्ले भेटतील. चल कुर्ल्या कुसकून जात. कुर्ले जातात. पप्पा मंडई एवढे एक्साइटेड होते कुर्ले पकडायला. पहिला आधी पप्पाचा मन नाही होता जाऊचा, त्याच्यामुळे उगाच भर पावसा दिले. पप्पा जायचं ना तर उद्या आधी ठरवून ये. संध्याकाळी मी कुर्ल्याक जातोय गेलंय काय इच्छा होईना. इच्छा नाही तर ते बाहेरच येणच नाही. म्हणजे पाणी होता पण बिळांपर्यंत नीट पोचाक नाही होता पाणी. जास्त बिळा नाही होता. पाऊस येऊ ना. येस अजून नदी बिदीने पाणी काही जाता. आजच पडले 1 दिवस पडलो तो 2 दिवस परत गायब पाऊस. नंदूक सांग कुर्ला. अरे बिळा पण त्याच्यात पाणी नाही तर तुमका कुर्ली कशी बाहेर येतली. कोपरे भराक नको. बॅडलक झाला. त्यापेक्षा सरळ सोप्या का कोके पडले काय कोक्याक जायचा. तू चाय होत चल आम्ही चाय पिऊया. चला मंडळी चाय पिऊया. मंडळी फायनली चाय रेडी झालेली आहे. मी यांची गंमत बघतोय. म्हणजे खेकडे पकडायला गेलो रेनकोटची पॅन्टच निसटायला लागली म्हणजे पप्पांची. काय सांगतो ते बघू हसन मी रेकॉर्ड करू नाही. अरे म्हणजे पॅन्टिक एक हात पॅन्टिक होतो बघू कसं झालं. ये बारीक झालं मंडई या कामार घातलं काय करतो का मॅजिक्स. हा बरोबर रेनकोट टाकते म्हणजे 2-3 वर्ष आले. ते पॅन्टीचं रबर गेलो घालताना आपण चेक करायची आणि घालायची. कामार घातलंच तर माहिती काय करतो.
कामार ठीक आहे आपलं बाजारात विजारात मग तुका जाऊ नको म्हणजे टाइम झालेला आहे 9:05. आज चायचा टाइम वाढलेला आहे. तर आज कमेंट होती, मी कमेंट वाचलेली की चाय प्यायचा टायमिंग एवढा लेट कसा. व्हॉट्सअपवरती मेसेज होता वाटतं. सो आम्ही चाय कधी पण पितो, चाय रात्री 12 वाजता जरी कोणी सांगून कारण घरातल्या सगळ्यांना चाय आवडतं मंडळी. त्याच्यामुळे आता पावसाचे दिवस असतात तर भयानकच. सगळ्यात मजा काय पार्लेजी बिस्किट चाय बुडो ढवळून खाऊ चमच्यात. हा लहानपणी वाटतं तुझी अजून ह्यात राहूक नाही असं वाटतं. तसंच भारी लागतं. जेव तर बसलो आणि आज जेवणा सुकटीची कढी, कुर्ल्याचं सार कुर्ल्याच्या साराची अपेक्षा होती पण रस्सो कुर्ल्याचं रस्सो कॅन्सल कुर्ल्याचा रस्सो कॅन्सल. तरी वाटप काढूक नाही. आई सांगता 12 वाजता आणला तर 12 वाजता करून घालतलंय करतलंय. तर पाऊस चालू आहे, थंड वातावरणाचा. आपण सुकटीची कढी आणि भात एन्जॉय करूया. फायनली जेवण झालेलं आहे आणि आज खेकडे तर भेटलेले नाहीत, पण पाऊस अजून जोरदार चालू आहे. असाच चालू राहिला तर मासे तर नक्कीच चढतील. नाही उद्या नाही चढणार, मस्करी करत होतो. पाऊस अजून भरपूर पडला पाहिजे, 3-4 दिवस तरी कंटिन्यू पडला पाहिजे, म्हणजे पाणी व्हायला पाहिजे नीट, नंतर मासे नक्कीच चढतील. आणि आमच्यापासून नदी खूप लांब आहे आणि इकडे पण शेतीची करत होते, ती पण आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. त्याच्यामुळे कदाचित खेकडे दिसले नसतील, काय माहिती. पहिल्यासारखं आता काय राहिलेलं नाही. गेल्या वर्षी मित्रासोबत गेलो होतो, आता पप्पा आणि मी गेलो. गेल्या वर्षी पप्पा पण आले नव्हते. सो बघूया आता कधी ना कधी तरी भेटतीलच खेकडे, कधी ना कधी म्हणजे आताच भेटतील पावसात थोड्या दिवसांनी. सो बघूया. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.